सामनामधून पक्षफुटीवरती तिखट हल्लाबोल करण्यात आलाय। महाराष्ट्र बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास आहे असं सामनामधून सांगण्यात आलंय। पंजाबमध्ये आपचे खासदार फोडलेच आहेत। दिल्लीतल्या व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकलाय असं सामनामधून रेखाटण्यात आलंय। त्यामुळे सामनामधून भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे। दिल्लीमधल्या व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकल्याची टीका सुद्धा सामनातून करण्यात आली आहे। सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवरती हा हल्लाबोल करण्यात आलाय आणि या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे सर आपल्या सोबत आहेत। उमेश सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये भूकंप 2.0 सध्या सक्रिय झालेला आहे। ऑपरेशन टायगर सक्रिय झालंय। खासदारांचा एक गट दिल्लीला गेलेला आहे। काय होऊ शकते येत्या काळामध्ये जर हे 6 खासदार फुटले तर ठाकरेंसाठी पुढची लढाई कशी आव्हानात्मक असू शकते? मला असं वाटतं की ठाकरेंसाठी पुढची लढाई ही आव्हानात्मक आहे। ती अर्थात आजपासून किंवा यापुढे नंतर सुरू होईल असं नव्हे, तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच ठाकरेंसाठी आव्हानं निर्माण झालेली आहेत। मुंबई महापालिका त्यांनी गमावलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काय अवस्था होऊ शकते त्याची ही चुनूक आहे असं मला वाटतं। कारण हे 6 खासदार गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे शिवसैनिक, त्यांचे पदाधिकारी यांचा एक प्रकारचा कॉन्फिडन्स जाणार आहे। आणि उमेश सर, तुमचा आवाज फारच कमी येतोय। तो माईक जरा तुम्ही थोडासा जवळ पकडला तर तुमचा आवाज स्पष्टपणे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे उमेश सरांशी आपला संपर्क होईलच, मात्र सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवरती तिखट अग्रलेख आज लिहिला गेलेला होता। सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे। दिल्लीतल्या व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकलेला आहे। सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास केली जातीये असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय। पंजाबमध्ये सुद्धा आपचे खासदार फोडलेले आहेत असे सुद्धा काही जुने दाखले सुद्धा सामनाच्या या अग्रलेखामधून देण्यात आलेले आहेत। दिल्लीतील व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकल्याचं सामनामधून सांगण्यात आलंय। महाराष्ट्र बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास सुरू आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे उमेश घोंगडे सरांकडे। उमेश सर, तुमचं बोलणं पूर्ण करा। मुळामध्ये कॉन्फिडन्सचा विषय आपण बोलत होतो। उद्धव ठाकरेंचा कॉन्फिडन्स हा पूर्णपणे परवा गेल्या 2-3 दिवसांनी जर धावपळ आपण त्यांची पाहिली, अगदीच त्यांनी खासदारांची बैठक घ्यायचा प्रयत्न केला। त्या बैठकीला हे नेमके खासदार उपस्थित नव्हते, जे म्हणजे हे होते पण ऑनलाईन उपस्थित होते। प्रत्यक्ष त्या बैठकीला कुणी यांच्यापैकी गेलं नव्हतं। ही एक शेवटची ज्याला धडपड म्हणतो ती धडपड उद्धव ठाकरेंनी करून पाहिली। संजय राऊतांनी स्टेटमेंट काय दिले आपण बघतो आहे। एकूण काय तर या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढची आव्हानं जी ऑलरेडी होती ती खूप मोठ्या प्रमाणात वाढतील। पक्षात कोण राहिले असा प्रश्न आहे खरं तर। उद्धव ठाकरेंची एकूण कार्यपद्धती याला जबाबदारी असं मला वाटतं। खरं ह्याचं खरं विश्लेषण करायचं झालं तर आज जी काही परिस्थिती ओढवलेली आहे शिवसेनेवरती, याला ते भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरतायत किंवा ते टीका करतायत। राजकारणामध्ये असं होत असतं, तुम्ही कमकुवत होता, आपलं घर ज्यांना सांभाळता येत नाही ते दुसऱ्यांवरती टीका अशाच पद्धतीनं करणार। एक तटस्थपणे मला स्वतःला असं वाटतं की हे संपूर्ण जे अपयश आहे हे संपूर्ण अपयश उद्धव ठाकरे यांचं आहे। ज्या पद्धतीचं संघटन व्हायला हवं, बाळासाहेब ठाकरे नंतरची शिवसेना ज्या पद्धतीनं त्यांनी सांभाळली त्याचा हा खरं तर परिपाक आहे असं म्हणावं लागेल। कारण अनुभव घेऊन, म्हणजे अनेक पराभवांचा अनुभव घेऊन सुद्धा स्वतःची कार्यपद्धती हे स्वतः कधीच बदलू शकले नाहीत। आपण ठाकरे आहोत या कायम आविर्भावात ते राहिले आणि काळ बदललेला आहे। राजकारण प्रवाही असतं, लोक महत्वाचे असतात, मतदार महत्वाचे असतात। फक्त चिरेबंदी बंगल्यात राहून राजकारण करता येत नाही हा खरा म्हणजे संदेश यातनं उद्धव ठाकरेंनी आता तरी घेतला पाहिजे। कारण खरं तर वेळ निघून गेलेली आहे। उद्धव ठाकरेंचं राजकीय ज्याला आपण नुकसान म्हणतो ते पक्ष म्हणून शिवसेनेचं प्रचंड झालेलं आहे। गेल्या 2-2.5 वर्षामध्ये
ते आणखी झालंय. आणि या फुटीनंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचा जो बेस होता, हो, हो. अर्थात हे 6 खासदार गेल्यानंतर तो संपूर्ण बेस निघून जाईल असं मला म्हणायचं नाही. मात्र हे शिवसेनेशी अनेक वर्ष निष्ठावान असलेले सगळे जे खासदार होते ते सुद्धा कंटाळून, म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, ओमराजे निंबाळकरांचं प्रामुख्यानं नाव घेतो, ते सर्वात निष्ठावंत शिवसैनिक आहेत, निष्ठावंत खासदार आहेत. त्यांनी स्वतः ते अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे. पण लोकसभेला निवडून आल्यानंतर सुद्धा गेल्या 2 वर्षातला त्यांचा जो काही अनुभव असेल, त्या अनुभवाच्या आधारेच ते पुन्हा आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये चाललेले आहेत किंवा ते त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करतील. मला असं वाटतं की याला जबाबदार गेल्या 2 वर्षातल्या उद्धव ठाकरेंचा जो कारभार आहे, लोकांशी वागण्याची त्यांची जी काय पद्धत आहे, त्याचा हा परिणाम आहे. आणि राजकारणातले लोक शेवटी आपलं राजकीय भविष्य पुढे काय आहे याचा विचार करत असतात. हे जे 6 जण निघाले त्यांना कदाचित आपल्या भविष्याची चिंता असावी. पुढच्या लोकसभेला, पुढच्या एकूण राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आता भाजपच्या जवळ आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही असा विचार त्यांनी कदाचित केला असेल. मात्र या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था आणखी बिकट होणार आहे हे निश्चित. नक्कीच. पण उमेश सर, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलेला होता तुमच्या विश्लेषणामध्ये, खरं तर 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न, जसं तुम्ही मगाशी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला की आपण ठाकरे आहोत, हा कुठेतरी त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला उद्धव ठाकरेंमध्ये, आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये ग्राउंड लेवलपर्यंत जे काही लक्ष देणं होतं ते कुठेतरी उद्धव ठाकरेंना तसं म्हणावं तसं शक्य झालं नाही. पण एखादा पक्ष जेव्हा आपण सांभाळतो, एखाद्या पक्षावरती जो पक्ष आपला स्वतःचा आहे, वडिलोपार्जित, आपल्याकडे त्या पक्षाची धुरा आपल्या खांद्यावरती पडलेली आहे, तिथे कुठेतरी आपण कमी पडलो, तिथे कुठेतरी आपल्याला लक्ष देता आलं नाही. खरं तर आपण याचं विश्लेषण करणं आपण हे करू शकत नाही. पण एकंदरीत या सगळ्या पक्षाची सगळी धुरा सांभाळता कितपत लक्ष देणं गरजेचं होतं. आणि दुसरा प्रश्न असा होता की जे ग्राउंड लेवलचे जे खासदार आहेत, म्हणजे ठाकरे, आता मध्यंतरी नीलम गोरेंचं सुद्धा असं म्हणणं होतं की जेव्हा त्या पक्षातून बाहेर गेल्या की उद्धव ठाकरे मला वेळ देत नव्हते, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती मला अनेकदा भेटायचं सुद्धा टाळलं होतं. मग असं टाळाटाळ होते, नेत्यांचं खच्चीकरण होतं म्हणून हा निर्णय घेतायत का, की आता जसं आपण मगाशी जसं काही बातम्या येत होत्या माध्यमांमध्ये की ऑफर दिली जाते खासदारांना, 15-15 कोटीला खासदारांना विकत घेतलं जातं, ऍडव्हान्स दिले जात आहेत, हे सध्या कारण असू शकतं की खरंच ठाकरेंच्या या सगळ्या कुठेतरी लक्ष कमी देण्यामुळे हे खासदार असे निर्णय घेतात? काय असू शकतं एकंदरीत खरं कारण? 2 मुद्दे. तुम्ही सुरुवातीला मगाशी म्हटलं की ठाकरे नावाचा न्यूनगंड, तर खरं ठाकरे नावाचा तो न्यूनगंड नाहीये, तर आम्ही ठाकरे आहोत याचा जो गर्व आहे, शेवटी हा जो गर्व आहे या गर्वानं सर्वाधिक नुकसान ठाकरेंचं आणि शिवसेनेचं केलेलं आहे. ठाकरे असला तरी ते बाळासाहेब ठाकरे होते, त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही याचं भान आत्ताच्या प्रत्येक ठाकरेनं ठेवलं पाहिजे. कारण जनरेशन बदलते, राजकारण प्रवाही असतं. आज लोकांना असं वाटतं की त्यांच्यामध्ये जाणारा, त्यांची अडचणी समजून घेणारा आणि अडचणींची सोडवणूक करणारा नेता हवा. बघा तुम्ही गेल्या 2014 नंतर जे देशाचं राजकारण मोदींच्या नेतृत्वाखाली बदललेलं आहे. मोदींचं 100% सगळं बरोबर आहे असं माझं बिलकुल मत नाही. मात्र ज्या पद्धतीचं राजकारणाला दिशा त्यांनी गेल्या 10-12 वर्षात दिलेली आहे, त्या पद्धतीच्या राजकारणामध्ये ठाकरेंचं पारंपरिक राजकारण आपल्या महालात बसून टिकू शकत नाही. हे ठाकरेंना गेल्या 12 वर्षात कळालं नाही आणि त्याचा तो परिणाम आहे. दुसरं असं, हे खासदार का जात आहेत त्याचं खरं कारण माझ्या दृष्टीनं असं आहे की प्रत्येक, तुम्ही नीलम गोरेंचं उदाहरण दिलं, आम्ही नेहमी प्रत्येक आमदारांशी, खासदारांशी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत असतो. या लोकांना मुळामध्ये मातोश्रीमध्ये किंमतच दिली जात नाही. वेळ देणं फार दूरची गोष्ट आहे, किंमत दिली तर वेळ दिला जातो. या लोकांना मातोश्रीच्या दृष्टीनं फारशी किंमत नसते. त्यांचं जे काही रुटीन असतं त्याच्यामध्ये प्रायोरिटीमध्ये हे पदाधिकारी, आमदार, खासदार कधीच नसतात. आणि राजकारणात असं चालत नाही. मी मगाशी म्हटलं तसं बदलत्या राजकारणामध्ये असं चालत नाही. या जे कोणी फुटून जात आहेत, जे कोणी उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत, त्या लोकांना गद्दार म्हणणं आणि त्यांना शिव्या घालणं, याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंनी गेल्या 10-12 वर्षामध्ये काही केलेलं नाही. आणि बघा तुम्ही, या उद्धव ठाकरेंच्या काळात 2 मोठ्या फुटी आहेत, एक एकनाथ शिंदेची आणि ही दुसरी. लोकांना जे जात आहेत,
जे आपल्यापासून जातात त्यांना गद्दार म्हणण्याच्या पलीकडे यांनी काही केलं नाही. मग 50 कोटी 100 कोटी काय 1000 कोटी आकडा काही म्हणता येईल. मुद्दा काय आहे तर आपल्याकडचे लोक आपल्याला सोडून का जातात याचा अत्यंत ज्याला आपण चिंतन म्हणतो ते उद्धव ठाकरेंनी करायला हवं आणि ते चिंतन कधीच करत नाहीत असं एकूण त्यांच्या वर्तनावरनं बर. दिसतं. हा. या सगळ्यात मोठी अडचण काय आहे हे लोक का जात आहेत हम्म. तर या लोकांना एक ज्याला आपण म्हणतो कॉन्फिडन्स आधार विश्वास हम्म. काम करण्यासाठी जे काही लागतं खासदार असेल आमदार असेल ते यांच्याकडनं मिळू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या एकूण त्यांची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती या सगळ्या ज्याला राजकीय इच्छा राजकीय करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ठीक आहे उमेश अत्यंत सर, धन्यवाद तुम्ही या दिलेल्या सर्व विश्लेषणाबद्दल. कारण माझ्याकडे वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला ही चर्चा थांबवावी लागते.